नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आपण या ठिकाणी एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, ती म्हणजे PYQ शी संबंधित आहे. म्हणजे जेणेकरून आतापर्यंत म्हणजे 2013 पासून ते 2025 पर्यंत जे काही प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत, ते सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला या सिरीज मध्ये उपलब्ध होणार आहेत. मग प्रत्येक विषयाचे असतील ते. तर सुरुवातीलाच मी विषय निवडला आहे परिसर अभ्यास. तर परिसर अभ्यासचे विषय म्हणजे परिसर अभ्यासचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये 30-30 या पद्धतीने मिळतील. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे, ती म्हणजे आपलं जे काही ऍप आहे ते प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. तर तुम्ही ते काय करायचं आहे, त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणखीन एक महत्वाचं म्हणजे की त्याच्यावर जे काही कोर्स आहेत ते अगदी माफक दरामध्ये उपलब्ध आहेत, जे की तुम्हाला परवडण्यासारखे आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा काय करा, ऍप डाउनलोड करा, प्रत्यक्ष पहा त्या ठिकाणी. बघा, आणखीन एक त्याच्यामध्ये एक महत्वाचं असं आहे की मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी मानसशास्त्राचा कोर्स काय केलेला आहे, पेड ठेवलेला आहे किंवा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. कारण की बऱ्याच जणांचे मला कॉल वगैरे मेसेज आले की म्हणजे आपल्या युट्यूबला एक एक दोन व्हिडिओ मी काय केले होते, मानसशास्त्राचे टाकले होते. तर त्यावरून बऱ्याच जणांनी मला कमेंट आल्या किंवा मेसेज केले की काय करा मॅडम की मानसशास्त्र घ्या म्हणून. आता बघा, त्यांच्या म्हणण्यानुसार मी काय केलेलं आहे, मानसशास्त्राचा कोर्स त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि एक सगळ्यात मोठी तुम्हाला सुवर्ण संधी म्हणजे जे काही आपलं ऍप डाउनलोड करून पहिल्यांदा मानसशास्त्राचा कोर्स परचेस करतील, पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी तो कोर्स अगदी माफक दरात म्हणजे 300 रुपयात मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. बघा, जर तुम्ही विचार केला तर म्हणजे आता मी तर सांगण्याची गरज नाही, परंतु 999 रुपयाचा कोर्स मी फक्त तुम्हाला त्या ठिकाणी 300 रुपयाला उपलब्ध करून देत आहे. ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तर त्या पहिल्या 100 मध्ये तुमचा नंबर असावा असं मला वाटतंय. तर बघा, लागलीच तुम्ही काय करा, ते ऍप डाउनलोड करा आणि मानसशास्त्राचा कोर्स परचेस करा. मग बाकी तुम्हाला जे म्हणजे फर्स्ट पेपर देत आहात, सेकंड पेपर देत आहात, ते पाहून मग तुम्ही बाकीचे कोर्स तुम्ही काय करू शकता, तिथं परचेस करू शकता. तर बघा, मग आता आपण आपल्या विषयाला हात घालूया. तर हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं होतं, ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर ते झाल्याच्या नंतर लागलीच आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर आज आपण परिसर अभ्यासचे PYQ पाहणार आहोत. तर बघा, जास्तीत जास्त इथं सविस्तर चर्चा न करता किंवा प्रत्येक प्रश्नावर डिस्कशन न करता शक्यतो प्रश्न उत्तर या स्वरूपात ही सिरीज राहणार आहे. चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? तर पहिलंच विधान आपल्याला दिलंय, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 60 असते. तर बघा, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी असते. का तर प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या काय सारखी असणार आहे का? अजिबातच नाही ना. तर लोकसंख्येनुसार ती काय ठरत असते, जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ठरत असते. तर एकंदरीतच ती किती आहे, तर ती आहे बघा 50 ते 75 आहे. त्यामुळं हे जे विधान आहे ते काय आहे, तर चुकीचं आहे. त्यानंतर बघा, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्याला योग्य विधान निवडायचं होतं. या ठिकाणी योग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर तिसरं विधान दिले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्ष असले पाहिजे. हे विधान काय आहे, चुकीचं आहे. कारण की जिल्हा परिषदेच्या जे काही उमेदवार असतात, ज्यांना की आपण निवडून देतो, त्यांचं वय किमान किमान किती असलं पाहिजे, 21 वर्ष असलं पाहिजे. त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर बघा, चौथं विधान दिलंय, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. हे पण विधान चुकीचं आहे. कारण की स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो, तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, म्हणजे उपाध्यक्ष नसतो. तर हे पण विधान त्या कारणास्तव चुकीचं आहे. बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी प्रश्न आणि उत्तर घेणार आहे, तरी पण मी डिस्कशन करत म्हणजे सविस्तर देत बसले. बघा, शक्यतो आपल्याला सविस्तर टाळायचं आहे.
त्यानंतर बघा, संयुक्त राष्ट्राशी म्हणजेच UNOशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? तर कोणत्या संघटनेचं आहे मग? तर ती संघटना आहे बघा, पर्याय क्रमांक 3. कोणती? तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग म्हणजेच IAEA चं मुख्यालय कुठे आहे? तर व्हिएन्ना या ठिकाणी आहे. पुढे जाऊया. बघा, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? प्राचीन इतिहासाचा कालखंड सांगितलंय. हे आपलं झालेलं आहे बरं, आपण जिथं सविस्तर पाहिलं तिथं झालेलं आहे. तर तो कालखंड आहे बघा, अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड आहे तो प्राचीन भारताचा इतिहास म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य असलेला. आता तिरंगा म्हटलं की आपल्याला त्याचे वैशिष्ट्य माहीतच असले पाहिजेत. आपण शिक्षक आहोत. बघा, पहिलं वैशिष्ट्य काय दिलंय की पांढरा रंग समतेचं प्रतीक आहे. तर आता तुम्हाला तर माहितीये की पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक आहे. म्हणून हे विधान काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे वैशिष्ट्य म्हणता येणार नाही. त्यानंतर हिरवा रंग कृषी प्रधानतेचं प्रतीक आहे. तर या ठिकाणी कृषी प्रधानता म्हटलं की तुम्हाला वाटेल योग्य आहे, परंतु हिरवा रंग हे समतेचं प्रतीक आहे, विकासाचं प्रतीक आहे, नाही की कृषी प्रधानतेचं. बघा, कृषीशी संबंधित आहे म्हणून बऱ्याच जणाला वाटतं की हा बरोबर आहे, हे काय आहे तर कृषी प्रधानतेचंच प्रतीक आहे. या असे काय असतात, थोडे गुगली प्रश्न असतात जे की आपले मार्क घेऊन जातात. तर या ठिकाणी हे पण काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर म्हटलंय अशोक चक्र हे धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक आहे. तर मला सांगा तुम्ही, अशोक चक्र हे कशाचं प्रतीक आहे? तर अशोक चक्र हे धर्माचं, न्यायाचं प्रतीक आहे, प्रगतीचं प्रतीक आहे, धर्मनिरपेक्षतेचं नाही. म्हणून हे पण विधान चुकीचं आहे. इथं काय म्हटलंय की केशरी रंग त्यागाचं प्रतीक आहे. अगदी बरोबर आहे. केशरी रंग काय आहे? तर त्यागाचं प्रतीक आहे. हे वैशिष्ट्य अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीद वाक्य होते? माहितीये तुम्हाला कोणतं होतं ब्रीद वाक्य? तर ते होतं बघा, विश्वास, एकता, बलिदान. हे आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य. बघा, सर्वच्या सर्व प्रश्न PYQ खूप महत्वाचे असतात. तुमच्या डोळ्याखालून जरी गेले तरी सुद्धा तुमचे त्या ठिकाणी मार्क वाढणार आहेत. बघा, प्रश्न आहे, देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण होता? माहित आहे का तुम्हाला? तर ते होता बघा मोहम्मद तुघलक. छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? बघा, या प्रश्नाचं उत्तर आपण घेतलेलं आहे. कुठं घेतलेलं आहे? ते इयत्ता 7वीचा इतिहास अभ्यासताना. तर कुठल्या पद्धतीने मोबदला दिला होता बरं? तर रोख पगार देऊन. त्यांना काय केली? जहागिरी दिली नाही, त्या ठिकाणी इनामं दिली नाहीत, वतनं दिली नाहीत, तर काय केलं? रोख पगार दिला. बघा, भारतातील फारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेचा कोण? फारसी समाज. बघा, फारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते? तर या कालगणनेला म्हटले जाते शहनशाही. वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? हे इयत्ता 6वीच्या पुस्तकात मी तुम्हाला शिकवलं. इतिहास, इयत्ता 6वीचा इतिहास. बघा, तर कोणता आहे तो ग्रंथ ज्याच्यामध्ये की औषधी वनस्पती विषयी माहिती आहे? तर तो ग्रंथ आहे अथर्ववेद. हा एका अथर्व ऋषीच्या नावावरून याचं काय केलेलं नामकरण केलेलं आहे, अथर्ववेद असं. असा पण प्रश्न येऊन गेलेला आहे बरं, की कोणत्या म्हणजे ऋषीच्या नावावरून ठेवलेला ग्रंथ. बघा, बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? तर कोणती आहे ती भाषा? तर ती आहे अरबी भाषा. म्हणजेच बीजगणिताला अरबी भाषेमध्ये काय म्हणतात? तर अल्जेब्रा. अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता?
तर आता बघा द्वितीय भक्षक प्राणी पाहिजे आपल्याला, तर पर्यायामध्ये पहिल्या तुमच्या लक्षात येईल की घुबड हा काय आहे, द्वितीय भक्षक आहे. तर याविषयी सविस्तर माहिती सर तुम्हाला परिसर अभ्यास मध्ये काय करणार आहेत, सांगणारच आहेत. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता, तर प्राक या शब्दाचा अर्थ होतो पूर्वीचा. काय होतो, पूर्वीचा. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य विधान कोणते. आपल्याला या ठिकाणी योग्य विधान पाहिजे. पहिलं विधान वाचूया. आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला. तर तुम्हाला आधी सांगते मी की हे जे काही पार्ट आहे हा इयत्ता 4थीच्या पुस्तकातून आलेला आहे बघा. आणि 4थीच्या पुस्तकातून सामाजिक शास्त्रवाले जे आहेत की नाही त्यांना सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानं तुम्ही असा विचार करू नका की आम्हाला फक्त शिवाजी महाराजाविषयी विचारायचं म्हणजे ते फक्त 7वीच्या पुस्तकातून विचारतील असा तुम्ही म्हणजे विचारच करू नका. आणि जे की म्हणजे पेपर फर्स्ट देणारे आहेत तर त्यांना असाही विचार करू नका की परिसर अभ्यास मधले सर्वच्या सर्व प्रश्न हे 7वी पर्यंत किंवा 8वी पर्यंतचे विचारले जातील म्हणून. तर 10वी पर्यंतचे सुद्धा प्रश्न आहेत. तुम्हाला जसे येतील तसे मी दाखवून पण देते कोणत्या पुस्तकातील आहेत. हे जे प्रश्न आलेला आहे इयत्ता 4थीच्या पुस्तकातून आलेला आहे बघा. आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला हे विधान योग्य आहे. कारण मी तुम्हाला आधी सांगितलं बरं एकदा की आदिलशहानच जे काही किताब असतील, इनाम असतील, पदव्या असतील त्या सगळ्याच्या सगळ्या आदिलशहानं दिल्या. निजामशहानं कोणालाही काहीही दिलं नाही. मी तुम्हाला तेव्हा सांगितलं पण की निजामशहा हा चिंगूस माणूस होता म्हणून. हे आपण आता लक्षातच ठेवायचं. आणि कोण म्हणलं तर माझं नाव सांगा. निजामशहा काय होता, चिंगूस माणूस होता. इथं काय म्हटलंय बघा, निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली. तर हे चुकीचं आहे. कारण निजामशहा हा चिंगूस होता असं मी सांगितले तुम्हाला, म्हणून हे विधान चुकीचं आहे. आपल्याला योग्य विधान पाहिजे. मग फक्त अ हे काय आहे, योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 बघा. प्रश्न विचारलाय नकाशाशी संबंधित समुच्चता दर्शक रेषेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते. आपल्याला काय करायचंय तर समुच्चता दर्शक रेषेचं वैशिष्ट्य सांगणारा पर्याय पाहिजे. तर तुम्ही जर अभ्यास केला असेल 7वीच्या भूगोलचा तर तुमच्या लक्षात येऊन जाईल हे सगळं. तर बघा याचं योग्य उत्तर आहे समुच्चता दर्शक रेषामधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार हा काय असतो, तीव्र असतो. बघा आपलं हे शिकवायचं राहिलंय तर आपण शिकूयात. म्हणजे 7वीचं भूगोल घेताना तुम्हाला सविस्तर सांगितलं जाईल. तर असे जे काही म्हणजे एकंदरीत हे बघा अशा पद्धतीनं जे जवळ असतात त्याचं काय असते, उतार हा तीव्र असतो. आणि जर समजा असं दूर असेल तर काय होतो, तीव्र उतार नसतो. बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे, हे तर आपलं योग्य उत्तर आहे. बाकीचं काय वाचण्याची गरज नाही, आपण या ठिकाणी योग्य ते पाहिलं. त्यानंतर बघा सुंदरी, कांदळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायापैकी कोणत्या वनात आढळतात. तर सुंदरी असेल, कांदळ असेल, त्याचबरोबर तिवर ह्या सगळ्याच्या सगळ्या वनस्पती खारफुटी वनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हे पण वन पण फार महत्वाचे आहेत बघा. तर बघा प्रश्न आहे खालील पर्यायापैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही. शेवटपर्यंत वाचायचं बरं. अरवली पर्वताचं वैशिष्ट्य न सांगणार विधान आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मग जा या ठिकाणी बघा इथं काय सांगितलंय, भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे. अगदी योग्य. त्यानंतर गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे या पर्वतरांगेवरील, ठीक आहे ते पण. त्यानंतर काय म्हटलंय, माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण आहे तिथं, हे पण बरोबर आहे, हे पण वैशिष्ट्य आहे. परंतु इथं काय म्हटलंय, वायुये आग्नेय दिशेत पसरलेली आहे. तर हे विधान मात्र काय आहे, चुकीचं आहे. कारण की अरवली पर्वतरांग ही नैऋत्येकडून ईशान्येकडे पसरलेली आहे. कुठून, नैऋत्येकडून ईशान्येकडे पसरलेली आहे. त्यामुळं हे जे काही विधान आहे ते अरवली पर्वताचं वैशिष्ट्य नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता बघा इथं काय सांगितलंय की भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका आहे, मिलिंद लघु उद्योजक
आणि म्हणाली पोल्ट्री व्यावसायिक आहे. यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? तर याविषयी आपलं बोलून झालेलं आहे. हे 6वीच्या भूगोलमध्येच आहे बघा, शेवटी चॅप्टर आहे. तर मी तुम्हाला असं सांगितलं होतं की बुद्धीचे कामं करणारे जे आहेत ते चतुर्थक व्यवसायामध्ये येतात. परंतु त्याचा आणखीन सखोल अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बुद्धीचे व्यवसाय म्हणजे बुद्धीचे कामं करणारे चतुर्थक व्यवसायात येतात खरं, परंतु शिक्षक हा चतुर्थक व्यवसायामध्ये येत नाही. कारण की शिक्षक हा काय करतो, एक प्रकारे सेवा देतो आणि सेवा देणारे जे व्यवसाय आहेत ते ना तृतीयक व्यवसायामध्ये येतात. एवढं मात्र आता काय करा, तुम्ही लक्षात ठेवा. शिक्षकाचं जे काम आहे ते तृतीयक व्यवसायामध्ये येतं आणि जे काही निसर्गाशी संबंधित कामं आहेत ते सर्वच्या सर्व कामं प्राथमिक व्यवसायात येतात आणि जे काही उद्योगाशी संबंधित आहेत ते द्वितीय व्यवसायात येतात. त्यामुळं या ठिकाणी पहा की आपल्याला काय विचारलंय, चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? तर तो असणार आहे भूषण. कोण? भूषण. कारण की हा संगणक अभियंता आहे. आलं का लक्षात? आणि मग जर समजा मनीषाचा विचार केला तर मनीषा ही तृतीयक व्यवसायात येईल, बरोबर. आणि त्याच्यानंतर मिलिंद हा उद्योजक आहे. उद्योग म्हटलं की कशात येणार? द्वितीयक व्यवसायाशी येणार. आणि हे पोल्ट्री व्यवसायिक म्हणलं, आता हे जर समजा निसर्गाशी संबंधित असेल व्यवसाय तर त्याला काय, ते ना प्राथमिक व्यवसायामध्ये येणार. बरं, आता लक्षात ठेवा, पुढे जाऊया. मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायापैकी कोणता? तर तो आहे बघा संप्रेरक. रासायनिक संदेशवाहक. खालील पर्यायापैकी संपर्कजन्य कोणते? तर म्हणजे इथं बघा दोन दोन रोगांचे गट दिलेले आहेत, तर दोन्हीचे दोन्हीही संपर्कजन्य असले पाहिजेत. तर ते कोणता गट आहे? तर तो आहे बघा इसप आणि गचकर्ण. हे दोन्हीच्या दोन्ही जे काही रोग आहेत ते संपर्कजन्य रोग आहेत. बघा, तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? तर याच्यामध्ये बघा, तंबाखू खाल्ल्यामुळे निकोटीन पण निर्माण होतो, घातक पदार्थ. त्याच्यानंतर स्टार पण होतो आणि कार्बन मोनॉक्साईड पण होतो. तर बघा या ठिकाणी हे तीनही घटक काय होतात? तंबाखू खाल्ल्यावर निर्माण होतात. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आपल्याला या ठिकाणी कारण पण दिलेलं आहे आणि त्याचा परिणाम पण दिलेला आहे. बघा, कारण काय सांगितलंय की समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. अगदी बरोबर. आणि त्याचा परिणाम काय निघतो म्हणे, तर समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. अगदी बरोबर. म्हणजे कारण आणि परिणाम दोन्हीही काय आहेत? योग्य आहेत. मग आपला पर्याय कोणता योग्य येणार आहे? तर पर्याय क्रमांक 3. अ आणि ब दोन्ही काय आहेत? तर योग्य आहेत. प्रामुख्याने मानवी शरीरात संरक्षण देणारी आणि नियंत्रण देणारी पोषद्रव्य कोणती? तर ती पोषद्रव्य आहेत बघा जीवनसत्व आणि खनिजे. नियंत्रण देणारी त्याचबरोबर संरक्षण देणारी पोषद्रव्य. भारतातील चिपको आंदोलन चळवळ याचे प्रमुख वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर चिपको आंदोलन जे आहे त्याचं नेमकं वैशिष्ट्य कोणतं आहे ते आपल्याला विचारले. तर याचं वैशिष्ट्य आहे बघा, झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची चळवळ होती ही. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर बघा, पर्याय आपल्याला पहिला दिलेला आहे की परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात. हे चुकीचं आहे. त्यानंतर परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर आहेत. हे पण विधान चुकीचं आहे. बघा, मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहे. हे मात्र योग्य आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बरोबर पाहिजे होतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चौथा पर्याय दिलाय की शाकाहारी सजीव हे परिसंस्थेतील सर्वोच्च पातळीवर असतात. हे पण विधान चुकीचं आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? तर किती वय पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रामपंचायतचा सदस्य किंवा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहता येतं, तर त्याचं वय आहे
21 वर्ष. लोकसभा हे डॅश सभागृह आहे, तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा काय आहे, वरिष्ठ सभागृह. इथं बघा आपल्याला काय केलेलं आहे, जर भूदल बरोबर जर जनरल येत असेल तर वायुदल बरोबर काय येईल, म्हणजे भूदलाच्या प्रमुखाला जर जनरल म्हणत असतील तर वायुदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात. आपल्याला एक प्रकारे फसवणारा प्रश्न होता बघा, कारण पर्याय फसवणारे होते. कसे होते, तर सगळ्यालाच त्यांना काय केलं, इयर लावलेलं आहे, त्यामुळं उत्तर शोधणं फार कठीण झालं. फक्त एकच त्याच्यामध्ये एअर चीफ मार्शल असं जर दिलं असतं तर लगेच तुमच्या लक्षात आलं असतं की वायुदलाशी संबंधित म्हटलं की एअर चीफ मार्शल. बऱ्याच जणाला माहित असताना सुद्धा त्या ठिकाणी असे म्हणजे पर्याय असे दिल्यामुळं त्या ठिकाणी चूक झाली. तर याचं योग्य उत्तर आहे एअर चीफ मार्शल हा वायुदलाचा काय आहे, प्रमुख आहे. भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात. बघा राष्ट्रपतीची निवड करताना असं विचारलेलं आहे, तर कोणत्या कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात. तिथं असतात बघा, लोकसभेचे असतात, राज्यसभेचे असतात आणि विधानसभेचे पण असतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 4 निवडावं लागेल. अ ब आपले ABC, बरोबर की नाही. मुघल काळातील राज्यकर्ते आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेता योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता, म्हणजे कोण अगोदर आलं मग त्याच्यानंतर कोण आलं असा कालानुक्रम आपल्याला लावायचा आहे. तर त्या ठिकाणी बघा अगोदर हुमायून आले, बरोबर, त्याच्यानंतर अकबर, त्याच्यानंतर जहागीर आणि त्याच्यानंतर शहाजहान आला. म्हणजेच एकंदरीतच मला म्हणायचंय काय की हे 1 नंबर लाईन, हे 2 नंबर, हे 3 नंबर आणि हे 4 नंबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो. तर बघा बुद्धिमान जो काही मानव आहे त्याला क्रोमेनान मॅन या नावाने ओळखलं जायचं. तर या पाठचे जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी संपतात. भेटूया पुढच्या पाठमध्ये.